चंद्रपूर येथील राजकीय कार्यशाळेचा आजचा दुसरा दिवस. चंद्रपूरच्या वन विश्रामगृहातील आजची सकाळ अतिशय आल्हाददायक आणि प्रसन्न होती. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अधिकच छान वाटत होती. चहा झाला आणि दिवसाची सुरुवात झाली. दिवसाच्या नियोजनाला त्या ठिकाणी वेग आला आणि नेहमीप्रमाणे माझ्या डायरीज घेऊन त्या ठिकाणी मी निघालो. थोड्याच वेळात नेहमीप्रमाणे अक्षयदादा मला घेण्यासाठी आले आणि आमचा प्रवास सुरू झाला. प्रवासादरम्यान चंद्रपूरच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि येथील वैभवशाली वारशाबद्दल अनेक रंजक गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. चंद्रपूर म्हणजे फक्त वाघांचं शहर नाही, तर समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेली भूमी आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. या गप्पा आणि या चर्चा आम्ही करत करत त्या ठिकाणी कार्यशाळेच्या स्थळी हे पोहोचलो. खरं तर चंद्रपूरचा हा अनुभव अतिशय छान असा सुंदर कायम वाटला. उपस्थित कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद दिला. सत्र संपल्यानंतर सभागृहात घुमलेल्या टाळ्यांचा कडकडाट हा फक्त केवळ कौतुक नव्हता, तर विषय त्यांच्या मनापर्यंत पोहोचल्याची पावती होती. वक्ता म्हणून यापेक्षा मोठं समाधान दुसरं कोणतंच असू शकत नाही. खरं तर कार्यकर्ता तिथपासून नेता होण्याचा हा प्रवास फारच सुंदर वाटला.